नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचं सध्या वितरण चालू आहे। आज पश्चिम बंगाल येथे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 23व्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे। आता हा जो कार्यक्रम आहे तो सध्या लाईव्ह चालू आहे। याच्यामध्ये बटन दाबून त्या ठिकाणी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। आता हा झाला PM किसानच्या हप्त्याविषयीचं। याच्यामध्ये नमोचा हप्ता सध्या तरी येणार नाही, त्या संदर्भातली तारीख देखील जाहीर झालेली नाही। त्याच्यामुळे PM किसान योजनेचा फक्त एकच हप्ता म्हणजे 2000 रुपयांचा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच यायला सुरुवात होणार आहे। सध्या हा कार्यक्रम लाईव्ह आहे, म्हणजे 20 जून साधारणतः 5 वाजल्याच्या पुढे या पैशाचं वितरण केलं जाऊ शकतं। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांचं DBT इनेबल नसेल, बरेच शेतकरी पात्र आहेत परंतु DBT इनेबल नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे पडत नाहीत। त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांना आत्ता मेसेज येतील, काही शेतकऱ्यांना रात्रीमध्ये देखील मेसेज यायला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर काही शेतकऱ्यांना सोमवारी देखील पैसे येऊ शकतात, कारण उद्या बँकेला सुट्टी आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैसे आज येणार नाहीत त्यांनी 1-2 दिवस प्रतीक्षा करायची आहे। परंतु जर तुमचं त्या ठिकाणी DBT इनेबल नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे यायला अडचण होणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपलं DBT हे नेहमी इनेबल ठेवायचं आहे। ज्या शेतकऱ्यांचं एकाच बँकेचं खातं असेल अशा शेतकऱ्यांनी पोस्टामध्ये देखील खातं उघडलं तर ते देखील अत्यंत शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरू शकतं। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपला हप्ता आला का नाही ते आपण गेल्या वेळेस देखील व्हिडिओ बनवला होता की तुमचं जी काही बँक असेल त्या बँकेला जो काही तुमचा रजिस्टर केलेला नंबर असेल तर त्या रजिस्टर नंबरला बँकेचा संबंधित बँकेचा जो काही नंबर असेल तो तुम्ही मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला बॅलन्स देखील येऊ शकतो। त्याच्यामुळे PM किसानचा जवळजवळ 9.44 कोटी एवढे शेतकरी 23व्या हप्त्यासाठी लाभार्थी आहेत आणि जवळजवळ 18,880 कोटी रुपये हे माननीय पंतप्रधान हे वितरित करणार आहेत। आता याच्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता येणार नाही, कारण ती आपल्या राज्याची योजना आहे। PM किसानच्या धर्तीवर जरी चालू केलेली असली तरी ती आपलं जे काही महाराष्ट्र सरकार आहे ते आपल्याला देत असतं। त्याच्यामुळे या संदर्भातला अजून तरी निधीची देखील तरतूद केलं नाही। त्याच्यामुळे निधीची तरतूद नसल्यामुळे या PM किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता हा येणार नाही, हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा नमोचा हप्ता हा येऊ शकतो। धन्यवाद।